नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि लाडकी बहीण यामध्ये त्याला आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणतो। मग एखादी महिला, एखादी मुलगी विवाहित असू द्या किंवा अविवाहित असू द्या, दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे। साधारणतः महिन्याला 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि 1500 रुपये 1 जुलै पासून ही योजना लागू करण्यात आलेली आहे। तुम्ही 31 ऑगस्ट पर्यंत जरी फॉर्म भरला आणि तुम्ही त्या योजनेमध्ये बसलात तर 1 जुलै पासून तुम्हाला हे 1500 रुपये प्रति महिना तुम्हाला मिळणार आहे। यासाठी कोण कोण फॉर्म भरू शकतं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वयाच्या अटेमध्ये पण शिथिलता करण्यात आलेली आहे। 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंतची महिला इथे फॉर्म भरू शकते। विवाहित असू द्या किंवा अविवाहित असू द्या त्याही महिला फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्यासाठी त्यांनी भरपूर सारे ऑप्शन्स दिलेले तुम्हाला। तुम्ही गाव लेवलला गेलात तर ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविका असतात त्याचा तुमचा फॉर्म भरून घेतात। तुम्ही जर सेतू कार्डात जरी गेला तर सेतू कार्डात सुद्धा तुमचे फॉर्म भरून घेतले जातात। अगदीच तुम्ही घरी बसल्या बसल्या नारी शक्ती दूत ऍप जरी ओपन केलं तर त्या ऍप मध्ये सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। फक्त फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट बरोबर ठेवायचे आणि फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर सुद्धा काही प्रश्न असे आहेत की फॉर्म भरला गेला तर त्याचा एक नंबर, रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला ऍपद्वारे तुमच्या मोबाईलला SMS द्वारे येतो। तो नंबर सेव्ह करा, व्यवस्थित सांभाळून ठेवा। त्याचबरोबर शेवट फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला OTP येतो आणि तो OTP टाकल्यानंतरच तुम्हाला OTP टाकल्यानंतर तुमचा फॉर्म भरला हे तुम्हाला मेसेज येतो, सक्सेस झाला हा मेसेज येतो। सो या सगळ्या गोष्टी बारकाईने करायच्या आहे। फॉर्म भरला 31 ऑगस्ट पर्यंत वेळ आहे। सो घाई गडबडीमध्ये फॉर्म भरू नका। फॉर्म भरण्याची प्रोसेस समजून घ्या, त्यात काय काय लागतं समजून घ्या। जिथे कुठे अडचण असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न टाका, त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला देतो। सो सगळ्याच महिलांसाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। बरेच व्हिडिओ तुम्हाला मी पाहायला बघितले असेल। आता या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला या सिरीजमध्ये अजून विशेष माहिती तुम्हाला देतो। बऱ्याच आमच्या विद्यार्थ्यांचे कॉल आहेत। सो या संदर्भात एक सिरीज आपण घेत आहोत। तुम्हाला काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा आमच्या टीमला कॉल करा, तुम्हाला उत्तरं नक्कीच भेटतील। सो आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये की डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात, कोणता ऍप तर मी तुम्हाला सांगितलं नारी शक्ती दूत ऍप आहे। ऍपवर पण तुम्ही भरू शकतात किंवा तुम्ही तुमच्या गाव लेवलला, ग्रामपंचायत लेवलला, नगरपालिका लेवलला सुद्धा सेतू कार्डामध्ये जाऊन सुद्धा फॉर्म भरू शकता किंवा अंगणवाडी सेविकेकडे फॉर्म भरू शकता। ऍपचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं। उत्पन्नाचा दाखला तुम्हाला पर्याय दिला त्यांनी बघा। उत्पन्नाचा दाखला पहिले 2.5 लाखापर्यंत उत्पन्न लागतं, 2.5 लाखाच्या आतलेच फॉर्म भरू शकतात। पण आता ही मर्यादा उत्पन्नाची काढून टाकलेली आहे। तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल, मी म्हटलं पिवळं किंवा रेशन कार्ड, पिवळे किंवा केशरी हे जर रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। उत्पन्नाच्या दाखल्याची आता अट काढण्यात आलेली आहे, हा एक मुद्दा लक्षात घ्या। आता ज्यांच्याकडे हे नसेल पण त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला त्यांना काढायचा आहे आणि ते बसत असेल तर पतीच्या नावाचा जरी काढला तरी चालणार आहे किंवा वडिलांच्या नावाचा दिला तरी चालणार आहे। डोमेसाईल पर्याय दिलाय, डोमेसाईल रहिवासी दाखला तुमच्याकडे जर नसेल, तर बऱ्याचशा महिलांकडे नसेल किंवा परराज्यातून एखादी महिला लग्न करून जर महाराष्ट्रात आली असेल त्यांनी काय करायचं तर त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय, एक तर तुमचा जन्माचा दाखला पण चालेल, एक तुमच्या पतीचा दाखला पण चालेल, एक तुमचं रेशन कार्ड पण चालेल 15 वर्षापूर्वीचं किंवा मतदानाचं कार्ड सुद्धा पतीचं पण चालेल तुम्हाला। यापैकी कोणता एक पर्याय तुम्ही वापरू शकता। अगदीच डोमेसाईल नसेल तर, असेल तर वेल अँड गुड। आणि फॉर्म भरल्याची खात्री तुम्हाला मी मागे सांगितलं, OTP येतो, OTP टाकूनच तुम्हाला ही खात्री पक्की होते आणि मेसेज येतो तुमचा फॉर्म भरल्याची सक्सेस झाल्याची। आता वन बाय वन तुम्हाला काही डॉक्युमेंट मी दाखवतो बघा। हे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे, त्याला काही पर्याय पण मी तुम्हाला सांगणार आहे। सो पहिला मुद्दा आहे आधार कार्ड। आधार कार्ड जर बघितलं तर प्रत्येकाचं आधार कार्ड जवळपास आहेच। आता हे आधार कार्ड 2 नावात जाऊ शकतं, कदाचित हे वडिलांच्या नावावर जाऊ शकतं किंवा हजबंडच्या नावावर जाऊ शकतं, काही प्रॉब्लेम नाहीये। दोघांपैकी कोणताही आधार कार्ड तुम्ही वापरलं तरी चालणार आहे, हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या। आदिवासी जन्म प्रमाणपत्र बघा, तुमच्याकडे डोमेसाईल नसेल तर त्याला ऑप्शन दिला तुम्ही काय जन्म दाखला चालणार आहे, बरोबर, जन्म दाखला चालणार आहे। तुमचा जन्म दाखला असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल तो पण चालणार आहे, तो वापरला तरी तुम्हाला इथे चालणार आहे। उत्पन्न प्रमाणपत्र याला सुद्धा पर्याय त्यांनी दिलेला आहे। नसेल उत्पन्न तुमच्याकडे तर केसरी किंवा पिवळं तुमचं जर रेशन कार्ड असेल तर ते सुद्धा तुम्ही दाखवून ह्या योजनेचा फायदा घेऊ शकतात। अगदीच तुमच्याकडे उत्पन्न दाखला तुम्हाला जर काढायचं असेल, हे नसेल तर तुम्ही हजबंडच्या नावाचं पण काढू शकता किंवा फादरच्या नावात सुद्धा उत्पन्नाचा दाखला दाखवून या योजनेचा लाभ घेऊ शकता। पण उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये त्यांनी व्याख्या सांगितली आहे। आता 12 जुलैचा GR आला, त्यात व्याख्या सांगितली आहे। उत्पन्नाचा दाखला म्हणजे काय, पती पत्नी आणि अविवाहित मुलं किंवा मुली यांचं एकत्रित उत्पन्न म्हणजे त्याला आपण म्हणतो उत्पन्नाचा दाखला। सो कुटुंबाच्या व्याख्येमध्ये याची व्याख्या केलेली आहे। सो ज्यांचं लग्न झालंय त्या महिलांनी शक्यतो म्हणजे 100% हजबंडच्या नावाचाच उत्पन्नाचा दाखला काढलेला असावा किंवा हजबंडच्या नावाचं केशरी किंवा पिवळं कार्ड असेल तर त्यांनी त्या नावानेच फॉर्म भरला पाहिजे। मात्र ज्यांचं लग्न झालं नाही त्यांनी मात्र वडिलांच्या नावाने किंवा आई वडील आणि अविवाहित मुलं असेल घरामध्ये, त्यांची अपत्य असेल, त्यांचं एकत्रित उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे काढावा लागेल।
तो जर नसेल तर हे कार्ड वापरून सुद्धा तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. अर्जदाराचे हमीपत्र ते बघा, तुम्हाला एक अर्ज आहे, अर्ज दिलेला आहे, तो अर्ज हा तुम्हाला पाहिजे आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलवरती हे पाठवलं जाईल. अगदीच तुम्हाला नाही भेटलं तर माझा नंबर सेव्ह करून ठेवा, या नंबरला तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला हे हमीपत्र पण पाठवून देईल. 9420124444 हा नंबर आहे, हा तुम्ही सेव्ह पण करा. याचे स्टेटस पण चेक करता, त्याच्यावरती विशेष करून मी तुम्हाला वेगळी माहिती स्टेटसला, व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवत असतो. आवर्जून ते स्टेटस पण बघा, किंवा काही प्रश्न असेल मला मेसेज टाका, शक्यतो कॉल करू नका, मेसेज टाका, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पाठवण्याची व्यवस्था करतो. बँकेचं पासबुक जर असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुमचं पोस्ट ऑफिसचं जरी पासबुक असेल, पोस्ट ऑफिसचं खातं जरी असेल तुमचं, ते सुद्धा इथे चालणार आहे. आणि अर्जदाराचा फोटो लागतो. काय विशेष माहिती, एवढेच डॉक्युमेंट लागतात, सिंपल डॉक्युमेंट्स आहे. त्यामध्ये अजून एक महत्त्वाचं लक्षात घ्या, खाली काय, अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. तुमच्या लेवलला जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही काय म्हणतो आपण ऑफलाईनला फॉर्म भरून अंगणवाडी केंद्रामध्ये पण जमा करू शकता, किंवा तुम्हाला जर शक्य असेल तुमच्या घरामध्ये तर ऑनलाईन नारी शक्ती दूत ऍपवर जाऊन तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता. आणि तुम्हाला सक्सेसचा मेसेज येतो आणि रजिस्ट्रेशनचा नंबर पण येतो, तो व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. आता यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे बघा. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा, तर अर्ज तुम्ही काय करू शकता, मोबाईलच्या ऍपद्वारे पण भरू शकता, किंवा सेतू कार्यालयामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. सेतू सुविधा कार्यालयामध्ये तुम्हाला 50 रुपयात हा फॉर्म भरून देण्यात येणार आहे. 50 रुपये फक्त चार्ज आहे. सो जाऊन लगेच भरून टाका. अगदी डॉक्युमेंट जमा करा. मी सांगितलं डॉक्युमेंट मध्ये काही अडचण असेल तर वेट करा, सगळे डॉक्युमेंट जमा करा. उगाच काहीतरी डॉक्युमेंट घेऊन जाऊन भरू नका, नंतर अडचण येते. आणि वेळ आपल्याकडे पुष्कळ 31 ऑगस्ट पर्यंत वेळ आहे. सो डॉक्युमेंट मध्ये काही इश्यू असेल कमेंट बॉक्स मध्ये टाका, त्याच्यावरती सोल्युशन मी तुम्हाला देतो. प्रॉपर सोल्युशन दिल्याशिवाय व्हिडिओ घेणार नाही. डोंट वरी, काळजी करू नका. पुढे काय, या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र बघा, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे काय लागेल, एक तर रेशन कार्ड चालतंय, एकदम मतदार ओळखपत्र पण चालतं, शाळा सोडल्याचा दाखला पण चालणार आहे, जन्म दाखला पण चालणार आहे. या चारपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करू शकता, ते ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट होती, ती अट आहे का आता? नाही. 5 एकर शेतीची अट आता काढण्यात आलेली आहे. तुमच्याकडे शेतीची अट इथे टाकलेली नाहीये, ती अट काढण्यात आलेली आहे. दुसरं काय, सदर योजनेमध्ये लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 होता, आता हा वाढून किती झालाय, 21 ते 65 झालेला आहे. सो अजूनही काही महिलांना इथे फॉर्म भरण्यास संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 2.5 लाख लक्ष उत्पन्न, 2.5 लाख उत्पन्न उपलब्ध नसेल, म्हणजे दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल, त्यांना सुद्धा उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. त्यांना उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाहीये. या दोघांपैकी एक कार्ड त्यांच्याकडे असेल तर त्यांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. सदर योजनेतून कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला, म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखादी फॅमिली असेल, या फॅमिलीत 2 महिला, ही एक फिमेल आहे, ही एक फिमेल आहे. फॉर एक्झाम्पल ही काय, ही जी फिमेल आहे ही मॅरिड आहे आणि ही काय अनमॅरिड आहे, बरोबर आहे. मग त्यांनी काय सांगितलंय, एका पात्र अविवाहित महिलेला, म्हणजे उदाहरणार्थ एखादी महिला जी आहे ती ह्या फॅमिली मधले अनमॅरिड जी असेल ना, तिला फायदा घेता येणार आहे. मात्र जी मॅरिड आहे ती मॅरिड हजबंडच्या बाजूने फायदा घेणार आहे, नो डाऊट तिकडे घेणार आहे. पण यामध्ये अजून यांची जर एखादी सून असेल तर साहजिक ह्या सुनीला सुद्धा याचा फायदा मिळणार आहे आणि अनमॅरिड मुलीला सुद्धा फायदा मिळणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं एका मात्र काय, एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे. सो एकाच कुटुंबामध्ये सुनेला पण घेऊ शकतात लाभ आणि मुलीला पण याचा लाभ घेता येणार आहे. ओके. त्यामध्ये आता हा जो फॉर्म आहे ना, हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जमा करायचा आहे. जमा केल्यानंतर बघा हे अर्जाची पावती जी ना तुम्हाला मिळणार आहे. जिथे कुठे तुम्ही तो फॉर्म जमा करणार आहात ना, त्यांच्याकडे काय करा, इथे तुमचा नोंदणी क्रमांक लिहून घ्या, किंवा हा मेसेज पण आहे, तुम्हाला मेसेज येतो किंवा व्हॉट्सअपला पण मेसेज येतो, हा नंबर व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. हा गरजेचा आहे. तुम्ही जर अंगणवाडी सेविकाकडे जर हा फॉर्म जमा करणार असाल तर त्यांच्याकडनं जमा केल्यानंतर हा नोंदणी क्रमांक त्यांच्याकडे लिहून घ्या. तुमचा हा फॉर्म सक्सेसफुली भरला गेल्याचा हा नोंदणी क्रमांक असतो, हा नीट सांभाळून ठेवा, किंवा तुमच्या मोबाईलला मेसेज येतो, व्हॉट्सअप येतो, तो पण व्यवस्थित सांभाळून ठेवा. याबाबत अजून काही शंका असेल तुम्हाला तर ह्या नंबरला कॉल करू शकता, 8888256117, किंवा माझा नंबर मी तुम्हाला दिलाय 9420124444. हा माझाच नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे. शक्यतो व्हॉट्सअपला मेसेज टाका. हा माझा नंबर सेव्ह करा. माझा नंबर सेव्ह नंतर व्हॉट्सअपचं स्टेटस पण चेक करा, तिथे मी विशेष करून सगळ्या योजनांची माहिती टाकत असतो. अजूनही काही शंका असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट टाकायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लगेच सबस्क्राईब करा, कारण या पूर्ण योजनांची, सरकारी योजनांची माहिती तुम्हाला या चॅनलवरती आमची टीम देणार आहे. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.